बहुत बिगनर बच्चे अगर आज आपको सुन रहे हैं तो उनको आप क्या एडवाइस देना चाहोगे की सुरुवात में क्या करें, तैयारी स्टार्ट करने से पहले कैसे पढ़ें? ओके, तर सर्वप्रथम तर एक्झामचा पॅटर्न समजला पाहिजे की एक्झाम कशा पॅटर्नचे. त्यानंतर आपण PYQ बघितलं पाहिजे, जे ओल्ड क्वेश्चन्स आहे ना, कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात ते बघितलं पाहिजे. त्यानंतर एक स्टडी मटेरियल असते. आपण म्हणजे काय होतात ना, नवीन आलेले पोरं रेडीमेड स्टडी नोट्स घेतात. त्याच्याऐवजी जे प्रॉपर पुस्तक आहे ते पुस्तकं वाचणे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करणे आणि त्याच्यावर नोट्स काढणे, हा बेसिक फंड आहे. त्यानंतर आपण जे टेस्ट सिरीज देतो, तर मी काय करायचो, जेव्हा टेस्ट सिरीज देऊन आलो ना, तर मला जो क्वेश्चन नवीन वाटला ना, मी ती छोटी डायरी बनवली होती. त्या छोटी डायरी, त्या छोट्या डायरीमध्ये लिहायचो आणि ते खिशात ठेवायचं. आणि मग चालता बोलता आम्ही जेव्हा जेवण करायचो मेसमध्ये, तेव्हा आम्ही ते डिस्कस करायचो. तर नवीन पोरांनी सुद्धा हेच करा की रेडीमेड नोट्सच्या मागे न लागता तुम्ही स्वतः पुस्तकं वाचा आणि त्याच्या नोट्स बनवा आणि त्याच्या सुद्धा मायक्रो नोट्स बनवा आणि त्या रिपीटेडली वाचत राहा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. आणि त्याचबरोबर आहे ना, जे PYQ आहे ते PYQ सतत डोळ्या घालून तुमच्या केले पाहिजे.